नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 8वी, इयत्ता 9वी आणि 10वी या तिन्ही वर्गासाठी उपयुक्त असं इंग्रजी विषयासाठी एक ग्रामरचा भाग पाहणार आहोत. तसा तो भाग सर्वांना सोपा असा वाटतो, पण त्यात खूप बारीक बारीक गोष्टी असतात. एकदा आपल्या त्यातले सर्व नियम समजले की आपण सहजगत्या तो भाग करू शकतो. 8वी, 9वी, 10वी तिन्ही वर्गासाठी आपल्याला तो कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 4 मार्कासाठी तो भाग असतो आणि तो आहे क्वेश्चन टॅग. आता क्वेश्चन टॅग करायचं म्हटल्यानंतर आपल्याला काही नियम त्याच्यातले आपल्याला पाहावे लागतात. नियम इतके साधे, सरळ आणि सोपे आहेत ना. त्यातला पहिलाच नियम पहा, दिलेले वाक्य जसेच्या तसे लिहा. म्हणजे तुम्हाला जे वाक्य क्वेश्चन टॅगला दिलेलं असतं ते तुम्हाला काय करायचं आहे तर जसं आहे तसं लिहायचं आहे. दुसरा नियम काय आहे तर वाक्य पूर्ण झाल्यावर कॉमा द्यावा. म्हणजे ते पूर्ण वाक्य लिहायचं आहे. वाक्य पूर्ण झाल्यानंतर आपल्याला एक कॉमा द्यायचा आहे, म्हणजे स्वल्पविराम द्यायचं. दिलेलं वाक्य होकारार्थी आहे की नकारार्थी आहे ते पाहायचं. आता दिलेलं जे वाक्य आहे ते होकारार्थी आहे का नकारार्थी आहे ते आपल्याला सहज समजेल. जर वाक्य होकारार्थी असेल तर टॅग नकारार्थी दाखवा आणि जर वाक्य नकारार्थी असेल तर टॅग होकारार्थी दाखवा. आता होकारार्थी आहे किंवा नकारार्थी आहे हे वाक्य कसं ओळखायचं ते अतिशय सोपं आहे. दिलेल्या वाक्यामध्ये जर नो, नॉट, नेव्हर, नथिंग, नन किंवा एनटी असेल तर ते वाक्य नकारार्थी आहे असं समजायचं. म्हणजे नकारार्थी शब्द त्यात दिसला की ते वाक्य काय समजायचं, नकारार्थी समजायचं. आता जर दिलेल्या वाक्यामध्ये नो, नॉट, नेव्हर, नथिंग, नन किंवा एनटी हे शब्द नसतील तर ते मात्र वाक्य तुम्हाला काय समजावं लागेल, होकारार्थी असं समजावं लागेल. बरोबर की नाही? त्याचबरोबर जर दिलेल्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद नसेल तर डू, डज, डीड याचा वापर करावा लागेल. कारण दिलेल्या वाक्याच्या काळानुसार आपल्याला डू, डज आणि डीड याचा वापर करणं अत्यंत आवश्यक आहे. 9वा नियम आहे त्यानंतर कर्ता लिहावा. आता कर्ता नसेल, जर एखाद्या वाक्यामध्ये कर्ताच नाहीये तर मग काय करावं लागेल तर त्या ठिकाणी आपल्याला इट वापरावं लागेल. आणि जर सहाय्यकारी क्रियापद एम असेल तर नकार दाखवताना मात्र आपल्याला आरंट करावे लागेल. जर दिलेले वाक्य आज्ञार्थी असेल तर विल यू लिहून प्रश्नचिन्ह द्यावे. जर वाक्याची सुरुवात लेट्सने झाली असेल तर शाल वी लिहून प्रश्नचिन्ह द्यावे. आणि सर्वात शेवटी म्हणजे प्रश्नचिन्ह देणं गरजेचं आहे. हे आहे क्वेश्चन टॅगचे साधे, सोपे आणि सरळ नियम. आता ह्या नियमांची आपण एक छोटीशी उजळणी करून आपण काही उदाहरणं सोडवण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की क्वेश्चन टॅग कशा प्रकारे सोडवायचं. आता पहा, या ठिकाणी एक दिलेलं वाक्य आपल्याला आहे, आय एम ए डॉक्टर. आता आय एम ए डॉक्टर किंवा आय एम ए कॅप्टन किंवा आय एम ए टीचर अशा प्रकारे जेव्हा वाक्य असतं तेव्हा आपला पहिला नियम काय सांगितलेला होता की दिलेलं वाक्य जसेच्या तसे लिहावे. त्यानुसार आपण आता या ठिकाणी हे वाक्य पूर्ण लिहूया. आय एम ए डॉक्टर, DOCTOR. त्यानंतर दुसरा नियम काय सांगितलेला होता आपल्याला, वाक्य पूर्ण झाल्यावर कॉमा द्यावा. वाक्य लिहून झालेलं आहे, त्यानंतर आपल्याला या ठिकाणी कॉमा द्यायचं. त्यानंतर या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद एम आहे आणि त्याचबरोबर हे वाक्यही होकारार्थी आहे, कारण या वाक्यामध्ये नो, नॉट, नेव्हर, नथिंग, नन आणि एनटी सारखे शब्द नाही आहेत. म्हणजे हे वाक्य कसं आहे तर होकारार्थी आहे आणि म्हणून आपल्याला टॅग नकारार्थी दाखवायचं आहे. पण यामध्ये आपण एक नियम पाहिलेला आहे का, जर दिलेल्या वाक्यामध्ये एम हे सहाय्यकारी क्रियापद असेल तर नकार दाखवताना आरंट करावा. त्यानुसार या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे तर आरंट आणि कर्ता लिहायचं आहे आय आणि सर्वात शेवटी प्रश्नचिन्ह द्यायचं.
समजलं असेल. आता जर समजलं नसेल तर हरकत नाही, आपण आणखी काही उदाहरणं बघूया. उदाहरणार्थ आपण आता दुसरं वाक्य पाहूया. ही इज स्मार्ट. अतिशय छोटं सोपं वाक्य आहे. असं काही नाही आहे की खूप मोठं वाक्य असेल तर आपल्याला ते कठीण जातं वगैरे. आपल्याला शेवटी त्या वाक्यामध्ये बघायचं काय असतं, तर दिलेल्या वाक्यामध्ये कर्ता, क्रियापद आणि कर्म हेच महत्त्वाचा भाग असतो. त्यानुसार दिलेलं वाक्य आहे ते आपल्याला पूर्ण लिहायचं आहे. ही इज स्मार्ट. दिलेलं वाक्य पूर्ण झाल्यानंतर दुसरा नियम आहे आपला, वाक्य पूर्ण झाल्यावर कॉमा द्यावा. त्यानुसार आपण काय करणार आहोत, तर कॉमा देणार. अतिशय सोपा नियम आहे. तिसरा नियम आहे, दिलेलं वाक्य होकारार्थी आहे की नकारार्थी आहे ते पहा. आता हे वाक्य होकारार्थी आहे की नकारार्थी आहे, तर हे वाक्य आहे होकारार्थी. कारण या वाक्यामध्ये काय नाही आहे, तर नो, नॉट, नेव्हर, नथिंग, नन किंवा एनटी हे शब्द नाही आहेत. त्यानुसार हे वाक्य कसं आहे, तर होकारार्थी. मग होकारार्थी असल्यानंतर आपल्याला टॅग नकारार्थी लावायचं. आता टॅग कशाला लावतो आपण, तर सहाय्यकारी क्रियापद. तर दिलेल्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद काय आहे, तर इज. आता साधारणपणे आपल्याला सहाय्यकारी क्रियापद पण कोणती कोणती असतात हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर सहाय्यकारी क्रियापद आहेत एम, इज, आर, वाज, वेअर, शाल बी, विल बी. एम, इज, आर, वाज, वेअर, शाल बी, विल बी, हॅव, हॅज, had, do, does, did. Am, is, are, was, were, shall be, will be, have, has, had, do, does, did, can, could, should, would, need. हे सहाय्यकारी क्रियापद आहे. आता या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद कोणतं आहे, तर इज आहे. मग आता ह्या इजला आपल्याला काय करायचं आहे, नकार दाखवायचं आहे. म्हणजे काय होईल, तर इजला नकार दाखवताना इजंट आणि ही लिहायचं आहे आणि सर्वात शेवटी प्रश्नचिन्ह द्यायचं आहे. आता इजंट ही लिहित असताना एच हे दुसऱ्या लिपीत आलं पाहिजे, हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि शेवटी प्रश्नचिन्ह देणं अत्यंत गरजेचं आहे. यानुसार आपण दुसरं वाक्य पाहिलेलं आहे. काही अडचण, मला वाटतं यात काही आता अडचण येणार नाही आहे. तरीही आपण एक तिसरं वाक्य आपण पाहूया. हरी नेव्हर वर्क्स हार्ड. आता पहिला आपला नियम आहे नेहमीप्रमाणे दिलेले वाक्य जसेच्या तसे लिहा. त्यानुसार आपण हे वाक्य लिहूया. हरी नेव्हर वर्क्स हार्ड. वाक्य पूर्ण झाल्यानंतर कॉमा द्यावा. त्यानुसार आपण काय करणार आहोत, कॉमा देणार आहोत. तिसरा नियम आहे, दिलेले वाक्य होकारार्थी आहे की नकारार्थी आहे ते पाहायचं आहे. ठीक आहे, आपण पाहिलं नकारार्थी आहे की होकारार्थी आहे. तर आता हे काय आहे, तर दिलेलं वाक्य काय आहे, या ठिकाणी नकारार्थी आहे का होकारार्थी आहे पाहण्यासाठी सुद्धा आपल्याला एक नियम दिलेला आहे. जर वाक्य नकारार्थी असेल तर टॅग होकारार्थी आपण दाखवणार आहोत. परंतु दिलेल्या वाक्यामध्ये नो, नॉट, नेव्हर, नथिंग, नन किंवा एनटी असेल तर ते वाक्य नकारार्थी समजावे. आता या वाक्यामध्ये नेव्हर शब्द आहे, म्हणजेच हे वाक्य कसं आहे, तर नकारार्थी आहे. आणि म्हणून आपल्याला ह्याला टॅग काय लावायचे, होकारार्थी लावायचे. पण आता गंमत अशी आहे पहा, या वाक्यामध्ये आणखी एक आपल्याला नियम वापरावा लागणार आहे आणि तो इथं दिलेला आहे. तो म्हणजे या वाक्याला आपल्याला होकारार्थी टॅग दाखवायचं आहे, परंतु या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापदच दिलेलं नाही आहे. तर त्यासाठी आपल्याला सांगितलेलं आहे की जर दिलेल्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद नसेल तर डू, डज आणि डीड चा वापर करावा. आता यानुसार आता या ठिकाणी वर्क, आता WORK वर्क शब्द आहे. नुसतं वर्क असता तर आपण डू वापरला असता शब्द. WORKS वर्क्स आहे, त्यानुसार आपण डज वापरला असता. WORKED प्रत्यय असता तर आपण या ठिकाणी डीड वापरला असता. मग या ठिकाणी आपल्याला वर्क शब्द आहे म्हणजे आपल्याला असा डज शब्द या ठिकाणी वापरणं गरजेचं आहे.
म्हणून हरी नेव्हर वर्क्स हार्ड दिलेलं वाक्य आहे तसं पूर्ण झाल्यानंतर आपण कॉमा दिलेला आहे. त्यानंतर नेव्हर शब्द या ठिकाणी आलेला आहे. त्यानुसार आपण हे वाक्य नकारार्थी समजतंय. आता आपल्याला याला टॅग दाखवताना होकारार्थी दाखवायचं आहे. म्हणून आपण या ठिकाणी काय करणार आहात, वर्क्स म्हणजे या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद दिलेलं नाही आहे. डू डज डीडचा वापर आपण या ठिकाणी करणार आहे. त्यानुसार या ठिकाणी आपण काय करतो आहोत, डज शब्द वापरलेला आहे. आणि नकारार्थी वाक्य असेल तर टॅग होकारार्थी दाखवायचा. त्यामुळे फक्त आपण डज. आता हरी शब्द लिहायचा आहे का, तर नाही, तर त्याचे सर्वनाम लिहायला लागेल. त्यानुसार हरी म्हणजे ही आणि प्रश्नचिन्ह देणं गरजेचं आहे. पुढचं एक वाक्य आपण पाहणार आहोत, ओपन द डोअर. आता त्यातही आपल्याला पहिला नियम काय आहे, दिलेले वाक्य जसेच्या तसे लिहावे. त्यानुसार आपण पूर्ण वाक्य लिहिणार आहोत, ओपन द डोअर. वाक्य पूर्ण झाल्यानंतर कॉमा द्यावा. त्यानुसार आपण कॉमा देणार. परंतु या ठिकाणी आपल्याला एक वाक्य आहे बघा, जर दिलेलं वाक्य अज्ञार्थी असेल तर विल यू लिहून प्रश्नचिन्ह द्या. आता या ठिकाणी ओपन द डोअर, कीप सायलेंट, डोंट स्पीक अशा प्रकारचे हे अज्ञार्थी वाक्य असतात. त्यानुसार आपल्याला या ठिकाणी काय करणार आहोत, आपण विल यू लिहून प्रश्नचिन्ह देणार आहोत. हे अतिशय सोप्या पद्धतीनं आहे. त्यानंतर पुढचं आपण आणखी एखादं उदाहरण पाहूया, ही सिंग्स वेल. आता या वाक्यामध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे, दिलेलं वाक्य पूर्ण लिहायचं आहे, ही सिंग्स वेल. पहिला नियम आपण वापरलेला आहे, दिलेलं वाक्य जसं की तसं लिहिलं. त्यानंतर आपल्याला कॉमा द्यायचा. दुसरा नियम ही आपला झाला. तिसरा नियम आहे, वाक्य होकारार्थी आहे का नकारार्थी आहे पाहायचं आहे. त्यानुसार आपण हे वाक्य होकारार्थी आहे हे पाहिलेलं आहे. आणि म्हणून याला आपल्याला काय करायचं आहे, टॅग नकारार्थी दाखवायचं आहे. आणि टॅग आपल्याला नकारार्थी दाखवत असताना हे दिलेल्या वाक्यामध्ये आपल्याला सहाय्यकारी क्रियापद वापरलेलं नाही. आणि मग सहाय्यकारी क्रियापद जर दिलेलं नसेल तर आपला एक नियम आहे पहा, की जर दिलेल्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद दिलेलं नसेल तर डू डज डीडचा वापर करावा. यापूर्वीही आपण हा नियम वापरलेला आहे. सहाय्यकारी क्रियापद आपल्याकडे एवढे आहेत, एम इज आर, वाज वेअर, शाल बी, विल बी, हॅव, हॅज, हॅड, डू डज डीड, कॅन, कुड, शूड, वुड, नीड. तर या ठिकाणी आपल्याला या वाक्यामध्ये शब्द दिसतो का, सहाय्यकारी क्रियापद आहे का, तर नाही. पण शब्द नाही आहे, याचा अर्थ सहाय्यकारी क्रियापद नाही आहे. म्हणजे या ठिकाणी सिंग्स हा शब्द आपण या ठिकाणी वापरलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला डज शब्द, म्हणजे डू डज डीड पैकी आपल्याला कोणता शब्द वापरावा लागेल, तर डज. परंतु हे वाक्य होकारार्थी आहे, कारण या वाक्यामध्ये नो, नॉट, नेव्हर, नथिंग, नन हे शब्द आलेले नाही आहेत. त्यानुसार हे वाक्य कसं आहे, तर होकारार्थी आहे. म्हणून आपल्याला टॅग या ठिकाणी काय करायचं आहे, नकारार्थी दाखवायचं आहे. कारण दिलेलं वाक्य जर होकारार्थी असेल तर टॅग आपल्याला नकारार्थी दाखवायचं आहे. त्यानुसार या ठिकाणी डझंट, DOESN अपॉस्ट्रॉफी T, डझंट ही लिहून प्रश्नचिन्ह द्यायचं. त्यानंतर आपण आणखी एखादं उदाहरण पाहूया, म्हणजे आपल्याला लक्षात येईल. सी कॅन स्वीम. अतिशय सोपं सिंपल वाक्य आहे, तुम्हाला सहज जमेल. पहिला आपला नियम आहे, दिलेलं वाक्य जसेच्या तसे लिहा. त्यानुसार आपण लिहिणार आहोत, सी कॅन स्वीम. वाक्य पूर्ण झाल्यानंतर आपल्याला दुसरा नियम आहे की वाक्य पूर्ण झाल्यावर कॉमा द्यावा. त्यानुसार आपण कॉमा देणार. त्यानंतर या वाक्यामध्ये हे वाक्य आपल्याला होकारार्थी आहे का नकारार्थी आहे पाहायचं आहे. त्यानुसार हे वाक्य कसं आहे, तर होकारार्थी आहे. कारण या वाक्यामध्ये नो, नॉट, नेव्हर, नथिंग, नन, एम्प्टी यासारखा कुठलाही शब्द या ठिकाणी नाही आहे. त्यानुसार हे वाक्य कसं आहे, तर होकारार्थी. मग आपल्याला या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद कॅन हे आलेलं आहे आणि कॅन शब्द आलेला असल्यामुळे आपल्याला याला नकार दाखवायचा आहे. तर कांट, CANT, कांट, कांट सी लिहून आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, प्रश्नचिन्ह द्यायचं. आणखी एखादं उदाहरण पाहूया आपण, अतिशय सोपं. राम इज अ गुड बॉय. आता दिलेलं वाक्य आपल्याला परत पुन्हा पूर्ण लिहायचं आहे. राम इज ए गुड
बॉय. दिलेलं वाक्य पूर्ण झाल्यानंतर कॉमा द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला हे वाक्य होकारार्थी आहे का नकारार्थी पाहायचं आहे. हे वाक्य आपल्याला होकारार्थी आहे कारण या वाक्यामध्ये नो, नॉट, नेव्हर, नथिंग, नन, एनटी यासारखे शब्द नाही आहेत. त्यामुळे याला आपल्याला टॅग काय करायचं आहे, नकारार्थी दाखवायचं. टॅग कशाला दाखवायचा असतो, तर सहाय्यकारी क्रियापद. सहाय्यकारी क्रियापद काय आहे, तर इज हे सहाय्यकारी. इजला नकार दाखवायचं आहे म्हणजे काय करणार, इजंट. आणि रामच्या ऐवजी आपल्याला काय करावं लागेल, राम लिहून चालेल का, नाही. तर त्याच्याऐवजी आपल्याला ही शब्द लिहिणं गरजेचं आहे. इजंट ही क्वेश्चन मार्क. मला वाटतं आपण आणखी एक उदाहरण बघूया आणि आपण या ठिकाणी थांबूया. रमेश अँड सुरेश आर ब्रदर्स. आता दिलेलं वाक्य जसंच्या तसं लिहायचं आहे. रमेश अँड सुरेश आर ब्रदर्स. दिलेलं वाक्य पूर्ण झाल्यानंतर आपल्याला कॉमा द्यायचं आहे. त्यानंतर हे वाक्य होकारार्थी आहे का नकारार्थी आहे पाहायचे. हे वाक्य आपल्याला होकारार्थी आहे कारण या वाक्यामध्ये नो, नॉट, नेव्हर, नथिंग, नन, एनटी यासारखे शब्द आलेले नाही. आता आपल्याला हे नक्की कळलेलं आहे की या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद हे आर आलेलं आहे. त्यानुसार आपण आर. आता ह्या वाक्याला नकार दाखवायचं हेही लक्षात आलेलं आहे कारण हे जर दिलेलं वाक्य होकारार्थी असेल तर टॅग आपल्याला नकारार्थी दाखवायचं असतं. त्यानुसार आरंट. आता या ठिकाणी दोन नावं आहेत, रमेश आणि सुरेश. एक असतं तर आपण ही लिहिलं असतं पण दोन आहेत ना, रमेश अँड सुरेश. त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, आरंट दे. टी दुसऱ्या लिपीत काढावं लागेल, आरंट दे आणि क्वेश्चन मार्क. धन्यवाद.